आता आपण प्रिन्स कटचं स्टिचिंग घेतोय. सगळे पार्ट जोडून घेतलेले आहेत. आता मी टक्स प्रिन्स कटचे दाखवते. ह्याच्यात पार्ट जोडताना ओढायचे नाहीत, इझी जोडायचे. आता ह्याचे टक्स घेते मी. ह्या शिलाई मायेपासून पुढं अर्धा इंच घ्यायचे आपल्याला. जसं आपण पाटीचा टक्स मारतोय तसं हा टक्स इथून असा मारून घ्यायचा क्रॉसमध्ये. इथं अर्धा इंच कमी करत करत पूर्ण साईडला. इथून हा टक्स कमीत कमी 3.5 ते 4 इंचाला घ्यायचा आहे. आणि हा टक्स पण तेवढ्याच उंचीचा, पण ह्याची रुंदी मात्र 1.5 इंच घ्यायची आपल्याला. आणि हा पण तेवढ्याच उंचीचा घ्यायचा आहे आपल्याला. हा 4 उंचीचा घ्यायचा आहे. उंचीला 4 इंच घ्यायचं आहे. हा एकदम स्ट्रेट कट घ्यायचा. हा आपला भाग पूर्णपणे बाहेर आला. आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया. क्रॉसपट्टीला आपण अस्तर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून ही क्रॉसपट्टी अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर ह्या अस्तरच्या पट्टीला आपण दाबटीप देऊन पूर्णपणे दुमडून घ्यायची वरती. आता आपल्याला जिथं आपण क्रॉसपट्टी जोडणार आहोत तिथे थोडासा कट पाडून घ्यायचा आहे आपल्याला, अर्धा इंचाचा. हा असा. आणि ही क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. दोन्ही भागाला सेम कट पाडायचे. दोन्ही भागाला हे सेम कट पाडून घ्यायचे आणि नंतर ही क्रॉसपट्टी आपण जोडून घ्यायची आहे. हा पॉइंट आपल्याला पुढंच टाकायचा आहे.
आता इथं आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची ह्या भागाला, क्रॉसपट्टीच्या खालच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची. आता आपण दाबटीप देताना, ह्या भागाला दाबटीप देताना एक काळजी घ्यायची, आपल्याला दोन्ही पार्ट पाटीचा आणि हा किंचित हा पुढचा खाली होतोय, तर इथं दाबून घ्यायचा थोडंसं. दाबटीप द्यायच्या अगोदर, देण्या अगोदर. आता हा आपला पाटीचा भाग तयार आहे. ह्या भागाला हे दोन्ही उंची सेम झाली का आपण चेक करून घ्यायचे. हे आपल्याला थोडंसं अंतर ठेवून अशी दाबटीप देऊन घ्यायची. हा आपला परफेक्ट प्रिन्स कटिंग व स्टिचिंग तयार आहे आपलं. बघा ह्या मापानुसार आता तुम्ही तो हा प्रिन्स कट ट्राय करून बघा व मला ह्याचा कसा बसतोय. ज्या माझ्या टेलर बऱ्याच मैत्रिणी असतील की माझा चॅनल बऱ्याच जणी फॉलो करत आहेत, तर त्यांच्यासाठी माझ्याकडे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका मला की हा ब्लाऊज तुम्हाला हा पॅटर्न कसा किती आवडला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.